आजच्या तासाला आपण इंग्रजीमधील सहाय्यकारी क्रियापदं अभ्यासणार आहोत, ज्याला आपण ऑक्झिलियरी वर्ब्स असं म्हणतो. ऑक्झिलियरी वर्ब्स. वर्ब्स म्हणजे क्रियापदे. वर्ब या शब्दाचा अर्थ काय? क्रियापदे. मराठीमध्ये ही क्रियापदं वाक्यात शेवटी येत असतात. उदाहरणार्थ, एक उदाहरण जर आपण बघितलं तर मी आंबा खातो. मी आंबा खातो असं जर एखादं वाक्य असलं तर ह्याच्यामध्ये मी हा कर्त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. आंबा कर्म आहे, त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. आणि खातो हे क्रियापद आहे, त्याला वर्ब म्हटलं जातं. म्हणजे इंग्लिशमध्ये एस प्लस ओ प्लस व्ही अशी वाक्यरचना असते. मी आंबा खातो. परंतु इंग्रजीमध्ये मात्र ही वाक्यरचना उलट होते. इथं असलेलं कर्म शेवटी जातं आणि या ठिकाणी असलेलं क्रियापद कर्माच्या ठिकाणी येतं. म्हणजे वाक्यरचना कशी होते? एस प्लस व्ही प्लस ओ. म्हणजे इंग्रजीमध्ये पहिल्यांदा सब्जेक्ट येईल कर्ता, नंतर क्रियापद येईल वर्ब, आणि सगळ्यात शेवटी कर्म येईल. बरोबर? म्हणजे सब्जेक्ट नंतर जे क्रियापद येतं म्हणजे हे वर्ब, त्या वर्बचे दोन प्रकार पडतात. त्या क्रियापदाचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे मेन वर्ब्स. मेन वर्ब्स म्हणजे मुख्य क्रियापदं. कुठली कुठली आहेत ही मुख्य क्रियापदं? जसं की रीड वाचणे मुख्य क्रियापद आहे. राईट WRIT राईट लिहिणे मुख्य क्रियापद आहे. त्यानंतर स्लीप झोपणे मुख्य क्रियापद आहे. स्विम पोहणे मुख्य क्रियापद आहे. त्याच्यानंतर रन धावणे मुख्य क्रियापद आहे. परंतु ह्या मुख्य क्रियापदांच्या जोडीला आपल्याला जी इतर सहाय्यकारी क्रियापदं येतात, जसं की या ठिकाणी दिलेले आहेत. एम, इज, आर, वॉज, वेअर, शाल, विल, डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड. बरोबर? ही सगळी सहाय्यकारी क्रियापदं आहेत, म्हणून त्यांना आपण ऑक्झिलियरी वर्ब्स असं म्हणतो. आता ही मुख्य क्रियापदाच्या जोडीला काय येतात? उदाहरणार्थ असं असतं वाक्य, इज रनिंग. बरोबर? इज रनिंग एवढं क्रियापद येतं. उदाहरणार्थ ही इज रनिंग वर्बचा भाग झाला, क्रियापदाचा भाग झाला. हे रन जे आहे याला ING लागलं आहे. रनिंग हे मुख्य क्रियापद आहे, त्याला मगाशी आपण मेन वर्ब म्हटलेलं होतं. ह्याला सहाय्य करण्यासाठी जे क्रियापद आलेलं आहे इज, हे इज आहे ना, हे इजला आपण ऑक्झिलियरी वर्ब म्हणतो किंवा सहाय्यकारी क्रियापद म्हणतो. तशी सहाय्यकारी क्रियापदं वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाला मदत करण्यासाठी येतात. वर्ब्स दॅट हेल्प टू फॉर्म टेन्सेस. बघा, वर्ब्स दॅट हेल्प टू फॉर्म टेन्सेस, मूड्स अँड व्हॉइसेस आर कॉल्ड ऑक्झिलियरी ऑर हेल्पिंग वर्ब्स. जी क्रियापदं टेन्समध्ये, मूड्समध्ये किंवा व्हॉइसेसमध्ये येतात त्याला हेल्पिंग वर्ब्स म्हणतात. उदाहरणार्थ बी, कॅन, मे, विल. There are the three most common auxiliary verbs which can stand alone in a sentence, forms of be, do and have. They are called primary auxiliaries. आता ह्याच्यातली जे आहेत ना, ती 3 प्रकारची क्रियापदं, म्हणजे टू बीची क्रियापदं, टू डूची क्रियापदं आणि टू हॅवची क्रियापदं, ही वाक्यामध्ये कधीकधी स्वतंत्र येतात. They can stand alone in sentences, so they are called as primary auxiliaries. आणि म्हणून त्यांना प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदं असं म्हणतात. आता ही प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदं का म्हणायचं त्यांना? कारण ती वाक्यामध्ये एकटी आलेली आहेत. जसं की इथं उदाहरणं दिलं, शी इज अ स्टुडंट ऑफ क्लास 8. इथं इज आलं आहे. सहाय्यकारी क्रियापद जरी आहे तरी एकटं आलं आहे म्हणून त्याला प्रायमरी ऑक्झिलियरी म्हणायचं. ही डज हिज वर्क वेल.
इथलं ड झालं आहे, एकटं आलेलं आहे, स्वतंत्र आलं आहे, म्हणून त्याला प्रायमरी ऑक्झिलियरी म्हणायचं. आय हॅव अ कोल्ड, हॅव प्रायमरी ऑक्झिलियरी आहे. आता मग असे सांगितल्याप्रमाणे टू बीची, टू डूची आणि टू हॅवची कोणकोणती क्रियापदं आहेत ज्यांना आपण प्रायमरी ऑक्झिलियरीज म्हणतो? तर एम, इज, आर, वॉज, वेअर. बघा या ठिकाणी लक्ष द्या. एम, इज, आर, वॉज, वेअर ही टू बीची क्रियापद आहेत. शल, बी, विल, बी. त्यानंतर डूची 3, डू, डज, डीड. हॅवची 3, हॅव, हॅज, हॅड. परंतु ह्याच्यामध्ये पुन्हा काळानुरूप फरक पडतो. एम, इज, आर प्रेझेंटमधली वर्तमान काळातली, वॉज, वेअर भूतकाळातली आणि विल, बी, शाल, बी ही भविष्यकाळातली. डू, डज वर्तमान काळातली रूप आहेत, डीड भूतकाळातलं रूप आहे, हॅव, हॅज वर्तमान काळातली रूप आहेत, हॅड हे भूतकाळातलं रूप आहे. म्हणजे ही सहाय्यकारी क्रियापदं पण येतात आणि मुख्य क्रियापदामधून पण कधीकधी ती वाक्यात येऊ शकतात स्वतंत्रपणे, म्हणून त्यांना प्रायमरी ऑक्झिलियरीज म्हणतात. ही एवढी क्रियापदं जी आहेत ना 13, तुम्ही मोजून बघा, 13 आहेत ती. ही 7, ही 3 आणि ही 3 मिळून किती झाले? 13. ही 13 जी सहाय्यकारी क्रियापदं आहेत ज्यांना आपण टू बीची क्रियापदं म्हणतो, टू डूची क्रियापदं म्हणतो आणि टू हॅवची क्रियापदं म्हणतो. ही 13 जी सहाय्यकारी क्रियापदं आहेत त्यांना प्रायमरी ऑक्झिलियरीज असं म्हटलं जातं. इथं दिलं आहे बघा, प्रायमरी ऑक्झिलियरीज म्हणजे प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे. आता दुसरा जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे मोडल ऑक्झिलियरीजचा. म्हणजे ती सहाय्यकारी क्रियापदच परंतु दुय्यम सहाय्यकारी क्रियापदं म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांना मोडल ऑक्झिलियरीज म्हणतात किंवा मोडल्स म्हणतात. आता ही कुठली कुठली आहेत? कॅन, कुड, शॅल, शूड, विल, वूड, मस्ट, मे, माईट, नीड. त्यानंतर ऑट टू. ही जी सहाय्यकारी क्रियापदं आहेत ना त्यांना मोडल ऑक्झिलियरी वर्ब्स किंवा मोडल्स असं म्हटलं जातं. आता का असं म्हटलं जातं त्याला? तर ती वाक्यामध्ये स्वतंत्रपणे येऊ शकत नाहीत, जोडून येतात ते मुख्य क्रियापदाला. जसं की इथं उदाहरणं आपण बघू शकतो. उदाहरण आपल्याला बघता येईल. बघा उदाहरण असं दिलं, ही कॅन वर्क हार्ड, ही विल वर्क हार्ड, ही मस्ट वर्क हार्ड. आता एक जर वाक्य आपण बघितलं इथलं, ही सब्जेक्ट आहे करता, कॅन वर्क वर्ब आहे, हार्ड ही सब्जेक्ट आहे, विल वर्क वर्ब ही सब्जेक्ट, मस्ट वर्क वर्ब. आता ह्या वर्बमध्ये जोडून क्रियापदं आलेली आहेत. म्हणजे ह्या गटातलं शेवटचं जे असतं कॅन वर्क, विल वर्क आणि मस्ट वर्कमध्ये हे जे वर्क आहे ना हे मुख्य क्रियापद आहे. ह्याला मेन व्हर्ब म्हणतो आपण. आणि ह्या मेन व्हर्बला मदत करण्यासाठी आलेली ही 3 क्रियापद आहेत, सहाय्यकारी क्रियापद आहेत ही 3. कुठली कुठली? कॅन, विल आणि मस्ट ही सहाय्यकारी क्रियापद आहेत. कारण हा जो मुख्य क्रियापदाचा भाग आहे त्याला स्वतंत्रपणे अर्थ इथं ह्या वाक्यात पूर्णपणे देता येत नाही, म्हणून ही कॅन, विल आणि मस्ट ही क्रियापदं जोडीला आलेली आहेत त्याच्या. इथं ह्या कॅनला, विलला आणि मस्टला आपण मोडल ऑक्झिलियरी असं म्हणतो किंवा मोडल्स म्हणतो. का? तर या वर्कशिवाय त्याला अर्थ नाही. कुठल्याच ह्या क्रियापदाला वर्कशिवाय अर्थ नाही. ही ह्या मुख्य क्रियापदाला सहाय्य करायला म्हणून आलेली आहेत. ती वाक्यामध्ये स्वतंत्र येऊ शकत नाहीत. केवळ ही कॅन, ही विल, ही मस्ट असं वाक्य होऊ शकत नाही आणि म्हणून त्यांना आपण दुय्यम सहाय्यकारी क्रियापदं म्हणतो. आता अंडरलाईन द ऑक्झिलियरी वर्ब्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. खाली दिलेली जी काही ऑक्झिलियरी वर्ब्स आहेत त्यांना अंडरलाईन करा असं म्हटलेलं आहे. तर आपल्या वहीमध्ये आपण अशी अंडरलाईन करून ठेवायचे. वाक्य लिहून त्याला अंडरलाईन करा. वी सब्जेक्ट, हॅव वर्ब, अ हॉलिडे ऑब्जेक्ट. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट.
कर्ता, क्रियापद आणि कर्म. आपण इथं जर पाहिलं तर हॅव हे ऑक्झिलरी व्हर्ब आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे. त्यानंतर रीना इज इंज्युअर्ड बॅडली, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. आता इथं 2 क्रियापद आलेत. कुठली 2 क्रियापदं आहेत? इज आणि इंज्युअर्ड. मग इज आणि इंज्युअर्ड ही 2 क्रियापदं या ठिकाणी आलेत. मगाशीच मी सांगितलेलं होतं, असं गटामध्ये जी 2 क्रियापदं येतात त्यातलं शेवटचं जे असतं, आता हे शेवटचं आहे इंज्युअर्ड, ते असतं मेन व्हर्ब. त्याला आपण मुख्य क्रियापद म्हणतो, मेन व्हर्ब. आणि ह्याच्या जोडीला हे जे इज आलं आहे ना, ते आहे हेल्पिंग व्हर्ब किंवा ज्याला आपण ऑक्झिलरी व्हर्ब म्हणतो. तर आपल्याला ह्याला अंडरलाईन करायचे, ऑक्झिलरी व्हर्बला इज. त्याच्यानंतर पुढं बघू शकतो आपण, यू मस्ट विअर क्लीन क्लोथ्स, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. ह्याच्यातलं हे विअर आहे ना, मेन व्हर्ब आहे. आता बघा ना तुम्ही, 2चा गट आला आहे, मस्ट आणि विअर. गटातलं शेवटचं विअर हे मुख्य क्रियापद, त्याच्या आधीचं आलेलं मस्ट सहाय्यकारी क्रियापद, म्हणून ह्या मस्टला आपल्याला अंडरलाईन करावी लागेल. त्याच्यानंतर शी शूड टॉक पोलाइटली, हे वर्ब आले शूड टॉक. ह्याच्यामध्ये टॉक शेवटी आलं आहे, मेन व्हर्ब, आणि हे शूड त्याला मदत करायला आलं आहे म्हणून ऑक्झिलियरी व्हर्ब. त्यानंतर दे डिड नॉट हेल्प मी, दे सब्जेक्ट, डिड नॉट हेल्प वर्ब आणि मी ऑब्जेक्ट, म्हणून इथं डिड आणि हेल्प, हेल्प मुख्य क्रियापद, डिड हे ऑक्झिलियरी. अ बिग थॉर्न हॅड पियर्स्ड द लायन्स टो, हॅड पियर्स्ड, ह्याच्यामध्ये शेवटचं क्रियापद पियर्स्ड, मुख्य क्रियापद, मेन व्हर्ब ज्याला आपण MV असं म्हणू, आणि हे जे हॅड आहे ना, ते हॅड म्हणजे ऑक्झिलियरी व्हर्ब, म्हणजेच कसलं, हेल्पिंग व्हर्ब, सहाय्यकारी क्रियापद. द लायन वॉज केज्ड, सब्जेक्ट आणि व्हर्ब. वॉज केज्ड ह्याच्यामध्ये शेवटचं केज्ड मुख्य क्रियापद, इथं आलेलं वॉज सहाय्यकारी क्रियापद ज्याला आपण ऑक्झिलरी व्हर्ब असं म्हणतो. त्यानंतर पुढं आणखी एक वाक्य बघा, अँड्रोक्लस डिड नॉट लाईक हिज मास्टर. डिड आणि लाईक आले, लाईक मुख्य क्रियापद, डिड सहाय्यकारी क्रियापद, म्हणून सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग व्हर्ब किंवा ऑक्झिलरी व्हर्ब म्हणून त्याला अंडरलाईन करा. त्यानंतर दे कुड नॉट लीव, दे कुड नॉट लीव हिम, दे कुड नॉट लीव हिम. हा जो भाग आहे सब्जेक्टचा कर्ता, क्रियापद, कर्म. लीव मुख्य क्रियापद, कुड सहाय्यकारी क्रियापद, म्हणून तुम्हाला अंडरलाईन करावे लागणार आहे कुडला. ही वूड नो लॉंगर बी असले, इथं वूड सहाय्यकारी क्रियापद. द स्लेव्स वेअर फोर्स्ड टू वर्क, वेअर फोर्स्ड ह्याच्यामध्ये वेअर हेल्पिंग व्हर्ब. वी शूड शो काइंडनेस टू ॲनिमल्स, शूड शो वर्ब, ह्यातलं शूड हे हेल्पिंग व्हर्ब आहे किंवा ऑक्झिलियरी व्हर्ब आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला ऑक्झिलरी व्हर्ब्स लक्षात घ्यावी लागतील. त्याचे 2 प्रकार आत्ता बघितले आपण. एक म्हणजे प्रायमरी ऑक्झिलियरीज, प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदं, आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मोडल ऑक्झिलरी व्हर्ब्स किंवा ज्यांना आपण मोडल्स म्हणतो. एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे की ही जे प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत ती वाक्यामध्ये एकटी येऊ शकतात, जसं की इज, डज, हॅव, ही. आणि मोडल ऑक्झिलरीज मात्र वाक्यामध्ये एकटी येऊ शकत नाहीत, ती मुख्य क्रियापदाच्या जोडीला येतात.
ही मुख्य क्रियापद आहेत. त्यांच्या जोडीला आलेली जी आहेत ना, कॅन आहे, विल आहे, मस्ट आहे, ही मोडल ऑक्झिलरीज आहेत. मोडल ऑक्झिलरीजची जी यादी आहे ती आपण वहीमध्ये करून ठेवायची. कॅन, कुड, शूड, शाल, विल, वूड, मस्ट, मे, माईट, नीड, ऑट टू. बरोबर. आणि प्रायमरी ऑक्झिलरीज जे आहेत, ज्याला आपण प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदं म्हणतो, त्याच्यामध्ये एम, इज, आर, वॉज, वेअर, विल, शॅल बी, विल बी, शॅल बी, डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड. ही एकूण मग अशी मी सांगितले तशी 13 काय आहेत प्रायमरी ऑक्झिलरीज. का प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणायचं, ह्यांना प्राथमिक दर्जा का दिलेला आहे? कारण ही सगळी क्रियापदं वाक्यामध्ये स्वतंत्ररित्या येऊ शकतात. मोडल ऑक्झिलरीज मात्र स्वतंत्र वाक्यामध्ये येऊ शकत नाहीत. हेल्पिंग वर्बचे हे 2 प्रकार आज आपण अभ्यासले. पुढच्या तासाला आपण नवीन घटक अभ्यासूयात.